राजकारण, शेती, शिक्षण आणि गावगाडा सगळ्या बातम्यांचं एकच ठिकाण, बीड युवा मत. घडलेली घटना खूप वाईट आहे आणि त्याच्यामुळे खूप दुःख आहे. त्याच्यामध्ये आपण गुन्हा दाखल केलेले आहे. गुन्हा दाखल करून इन्फॉर्मेशन आली 9 पैकी 8 आरोपी आपण अटक केलेले आहेत. एक राहिलेले आहे ते आपण लवकरात लवकर अटक करू. याच्यामध्ये याच्याशी मी बोललो, सगळ्यांचे इमोशन्स मी बघितले. तो आल्यानंतर त्यांची जे काय पुरवणी त्यांचे जबाब होते, त्यांना म्हणायचं होतं की नाही हे पण झालेलं आहे. पहिल्या दिवशी आम्ही शॉकमध्ये होते, आम्हाला हे पण म्हणायचे. तो प्रत्येक गोष्टी आम्ही पुरवणी जबाबमध्ये जसा त्यांना म्हणायचं होतं तसं आम्ही घेतलेले आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टी आपण तपास करून कोणाची चूक असेल आपण प्रत्येक गोष्टी यांना सांगू, तुम्हाला सांगू, कोणीही मला येऊन भेटू शकते. कोणाची चूक असेल पुराव्याच्या हिशोबाने आपण त्याच्यावर कठोर कारवाई करू. यांचा आपण जबाब घेतला. त्याचबरोबर माने जे आहे त्यांची ॲट्रॉसिटीची कंप्लेंट होती, ती FIR सुद्धा अजून वेगळी. हे दोन्ही ॲक्शन आम्ही घेतलेले आहे आणि दोघांना दाखवलेले आहे. त्यांची जी इच्छा होती त्या हिशोबाने आपण घेतलेली आहे. आपण प्रत्येक गोष्टी पुराव्याच्या हिशोबाने, एव्हिडन्स आणि फॅक्ट्सच्या हिशोबाने पुढे जाणार याची माहिती आणि कल्पना आपण तर त्याच्या बाबतीत बीड पोलीस तर्फे मी सर्वांना हे आश्वासन देतो आणि मी एक हमी पण तुम्हाला देतो, जे काही होईल सगळं आपला एव्हिडन्सप्रमाणे, फॅक्ट्सप्रमाणे सगळं तुमच्या समोर मी एव्हिडन्स ठेवून सगळं. ठीक आहे, तर त्याच्या बाबतीत तुम्ही निश्चिंत राहा. कोणालाही कुठल्याही प्रकारच्या अडचण आहे, डाऊट्स आहे, तुम्ही कुठेही आपली माणसं होती तिथं. रमेश भाऊ गुले होते तिथं, त्यामुळे आपण ते तर आपल्याला सांगतीलच. आता एक विनंती राहील तुम्हाला, साहेब तुम्ही बघा एकदा. होती आपली माणसं सर्व होती, आपली माणसं होती, तुमच्या भावना समजू शकतो. तर आता आपण शांत चित्तानं आपल्या ज्या व्यक्तीबाबत जे काही चालू आहे, आता जे काही झालंय, आता आपल्या हातून जास्त हे होऊ नये. आपली जी मागणी होती ती मागणी त्यांनी मान्य केलेली आहे आणि रेकॉर्डला घेतलेली आहे. आणि परत ॲट्रॉसिटी ॲक्टचा तो गुन्हा आहे तोही त्यांनी घेतलेला आहे. त्यामुळे माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना, या सगळ्या मंडळींच्या वतीनं, आपण आता जाऊया. आपण 4 दिवस झालं मृतदेहाबरोबर थोडंसं हे होत आहे. आपण जाऊया, त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करूया, वेळेत पोचूया आणि जात असताना सगळ्यांना विनंती शांत चित्तानं आपण पुढे जायचं.